हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मग आता 29 जुलै 2026 ची गुरुपौर्णिमा आलेली आहे. तर ही गुरुपौर्णिमेची सेवा म्हणजे बऱ्याच जणांची चालू झालेली आहे सेवा. तर बरेच जण गुरुचरित्र पारायणाची सुरुवात केलेली आहे आणि त्यांना गुरुचरित्र पारायणाची सेवा म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत ती पूर्ण म्हणजे ते करणार आहेत आणि काहींचे स्वामी चरित्र सारामृतांची सेवा चालू झालेली आहे. तर बरेच जणांची आता खूप जणांची इच्छा असते, की मला ही सेवा माझ्याकडनं झालीच पाहिजे. कारण कसं आहे त्यांना सगळ्यांना स्वामी भक्तांना इच्छा असते, पण काही वेळा त्यांना काही कामानिमित्त म्हणा, काही अडचणीने त्यांना सेवा ही गुरुचरित्राची सेवा करता येत नाही. स्वामी चरित्र सारामृताची सेवा करता येत नाही. त्यांना वेळ देता येत नाही. तर त्यांच्यासाठी आपल्याला खास म्हणजे अशी स्वामी म्हणजे नाम जपाची सेवा आहे आणि ही इतकी प्रभावी सेवा आहे, की उच्च कोटीची सेवा आहे. कारण जे आपल्याला पारायणाची सेवा जर जमत नसेल, तर त्यांनी नाम जपाची सेवा करायची आहे. कारण हे नाम जपाची जरी सेवा केली, तर आपल्याला तितकंच पुण्य प्राप्त होत असतं. जितकं आपण आता म्हणजे जितकं नामस्मरण वाढू, तितकं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. तर बघा नामस्मरणाला काही वेळेचं बंधन नाही आणि वयाचं पण बंधन नसतं. हे कोणी पण नामजप करू शकतं आणि तुम्ही जितकं म्हणजे सकाळी उठल्यापासून करताल, तर तितकं आपल्यासाठी खूप चांगलं आहे. मुखी आपल्या नामजपच असला पाहिजे आणि स्वामीचं नाव घेतलं तर नक्कीच आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे आणि आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. जेव्हा आपण नाम जपायला सुरुवात करू, झोपेतून उठल्या-उठल्या जरी सुरुवात केली, तर आपलं तितकं म्हणजे आपलं जास्त संख्या होईल आणि आपल्याला म्हणजे वेळेचं बंधन नाही, आपल्या तिथीचं बंधन नसतं. हे नामजप कधी पण आपण सुरू करू शकतो. तर हे नामजप आपल्या घरातले जेवढे मंडळी आहेत, तेवढ्यांनी जरी केलं, तर खूप चांगलं आहे. कारण तितकी जपसंख्या वाढली, की आपल्या घरामध्ये तितकं म्हणजे प्रसन्न वातावरण तयार होतं, सकारात्मक वातावरण तयार होतं आणि आपल्या जे घरावर आहे, ते कोणाचं नकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये आलं, तर ते सुद्धा निघून जातं आणि ह्या नाम जपामध्ये इतकी ताकद आहे, की आपल्या घरामधील जे काही अडी-अडचणी आहेत, जे संकट आहे, ते सुद्धा निघून जातात. तर आपल्याला हे म्हणजे उच्च कोटीची सेवा ही नामस्मरणाची आपल्याला आवर्जून करायची आहे. बघा तुम्ही ऑफिसला जरी जात असाल, तर तुम्ही ही नामजपाची सेवा ऑफिसला जाता-जाता करू शकता. घरी जर असाल, तर काम करता-करता सुद्धा नामजपाची सेवा करता येते. आपल्याच्याने जरी नाही आपल्याला ही गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला पारायणाची सेवा जमली, तर नामस्मरणाची सेवा ही खूप उच्च कोटीची सेवा आहे. तर त्यामुळे ही आपण लहान मुलांना सुद्धा आपल्याला सांगायचं, की हे नामजप आपण करत राहा, नेहमी करत राहा. तर त्यांच्यासुद्धा ज्या काही अडचणी असतील, प्रगती त्यांची थांबलेली असेल, ज्या काही अभ्यासाच्या बाबतीत त्यांच्या अडचणी असेल, तर त्यासुद्धा त्यांच्या नामजपाने अडचणी निघून जातात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभतात. जेव्हा तुम्ही नामस्मरणाचं घरात स्पंदनं म्हणजे आपलं सुरक्षा कवच घराला तयार झालं, तर घरामध्ये कुठलीही आपली बाधा राहत नाही. नामस्मरणात एवढी ताकद आहे, की कुठलीही बाधा आपल्या घरामध्ये येऊ शकत नाही, प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत नामस्मरण चालू म्हणजे पाहिजे. कोणी ना कोणीतरी नामस्मरण असं घरातली एक मंडळी करायलाच हवं. किंवा आजकाल आता तुम्ही मोबाईलवर लावून सुद्धा 24 तास नामस्मरणाचं एक हे लावून ठेवू शकता तुम्ही घरामध्ये. जे तुमच्या गुरूचा जप असेल, जे काही तुम्हाला म्हणजे तुमची कुलदैवत असेल, त्या कुलदैवताचं जरी तुम्ही नामस्मरण केलं, नामस्मरणाचा जप तुम्ही घरात जर रेकॉर्डिंगचा लावून ठेवला, तरी आपल्या घरामध्ये म्हणजे दुष्ट विचार कोणाचे सुद्धा येत नाहीत आणि सगळ्यांच्या म्हणजे विचारसुद्धा चांगले होतात. आपल्या घरात प्रगती व्हायला लागते आणि सुख, ऐश्वर्य लाभतं. तर हे आपण आवर्जून नामस्मरणाची जप आपण म्हणजे करायला पाहिजे आणि सगळ्यांना आवर्जून घरातले जेवढी मंडळी आहे तेवढ्यांना सांगायचं तुम्ही किती 21 वेळा करा, 108 वेळा पण नामजप ही सेवा आवर्जून 4 महिने चातुर्मास करायचीच आहे आणि रोजची अखंड आवृत्ती जर चालू ठेवली, इथला कुठलाही खंड पडू द्यायचा नाही. नामजपाला काही म्हणजे वेळ लागत नाही. तुम्ही काम करता करायचं, लिहिता जरी काम केलं नामजप तरी तर आपल्यासाठी, घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी खूप चांगलं आहे. त्यामुळे हे आपल्या जेवढ्या घरातले लोक आहेत तेवढ्यांना जर सांगून केलं तर नक्कीच आपल्या घरामधली नामजपची संख्या जास्त वाढेल आणि आपल्या घरामध्ये सुख लवकर प्राप्त होईल. जी काही आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही ती सुद्धा आपल्या लक्ष्मी सतत वास करते आणि जेव्हा तुम्हाला असं वाटते की आता आपल्याला म्हणजे घरात करमत नाही तर त्यावेळेस जर तुम्ही मोबाईलवर लावलं कुठलंही स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम वगैरे तर त्यांनी सुद्धा आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होतं आणि घरामधली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे आपल्याला जर काही वाटलं तर आपण मोबाईलवरही स्तोत्र लावून ऐकू शकतो. पण हे आपल्याला म्हणजे असं नेहमी करता नामजपची सेवा आपल्याला करायची आहे आणि त्यातल्या त्यात हे 4 महिने आवर्जून जर तुम्ही केली, विष्णू सहस्त्रनाम जर ऐकलं आणि विष्णूंचा जप वगैरे केला, तर खूप
आपल्याला उच्च कोटीची सेवा आहे आपल्याला आणि ती आपल्याला उच्च प्रमाणात आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. तर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा सोपा मंत्र म्हणायचा आहे आणि हे म्हणजे असं तुम्ही किती वेळाही म्हणू शकता. ह्याच्यात आपल्याला हातात माळ घ्यायची गरज नाहीये. आपण कुठलंही काम करता हे आपण जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप जर केला तर नक्कीच आपल्या घरामधली जी काही संकटं आहेत ती निघून जातील आणि मोठे-मोठे किती मोठ्यातली मोठी अडचण असू द्या ती सुद्धा आपली निघून जाते आणि भगवान विष्णू आपल्यावर कृपाछत्र धरतात, आपल्यावर पुण्य प्राप्त करतात. त्यामुळे आपल्या अडचणी तर जाणारच आहेत. तर आपल्या मुलांना सुद्धा आपण हे सांगायचं, की हे मंत्र म्हणलं, की तुझ्या अभ्यासात जरही तुला काही अडचण आली तर असे मंत्र म्हटले, तर नक्की तुमची जी काही विचार आहे, जी काही तुमची प्रगती आहे, तुम्हाला अभ्यास करण्याची जी म्हणजे विचार डोक्यामध्ये येतील आणि ते तुम्हाला पाठांतर व्हायला लागेल. तेव्हा हे नाम जपाची म्हणजे सेवा मुलांना सुद्धा लावून द्यायची. त्यामुळे ते सुद्धा बरोबर करतात. तर ही अशी आपण 4 महिने चातुर्मास सेवा केली आणि नेहमी अखंड चालू सेवा ठेवली, तर आपल्या घरामध्ये कशाची कमी पडत नाही आणि लक्ष्मी प्राप्त होते. तर हे अशी छोटी सेवा तुम्ही नक्की करून पहा. नक्कीच आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.